दरम्यान डॉक्टर महिलेच्या या आत्महत्येवरून आरोप प्रत्यारोप हे देखील सुरू झाले. पाहूयात. माहिती मिळाली की कोण माजी खासदारांचा भाऊ अभिजित राजे निंबाळकर तहसीलमध्ये एसडीएम प्रांताकडे पोलीस स्टेशनला सातत्यानं आपला राजकीय दावा आणत असतात. कित्येक लोकांना तहसीलमध्ये छळ केला जातो, आपल्या मनाने निर्णय करून घ्यायला लागतात. पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मनाने तक्रारी. मला असं वाटतं देवेंद्रजींच्या विषयी मी बाकी बोलणार नाही, परंतु ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहे. असं असताना पोलीस अशा पद्धतीनं राजकीय पक्षाच्या दबावाखाली कशा पद्धतीने काम करू शकतात? जे कोण आताचे पीआय, आधीचे पीआय, कोणता राजकीय लोकांनी यांना दबाव आणलेला आहे, या सगळ्यावर रितसर योग्य पद्धतीनं कारवाई व्हावी. ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि या गलिच्छ राजकारण करणारे लोक याच्यामध्ये आहेत. मला त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला आणि त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचं खऱ्या अर्थाने संशोधन होणं गरजेचं आहे. काही झालं तरी जसं महाराष्ट्रात कुठली दुःखद घटना उघडली की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जातात, तसं इथं काही घडलं तर आमच्या नावाची बदनामी करायची ही एक फलटणची अशी एक अभिषिक्त आता परंपराच या ठिकाणी घडलेली आहे. याच्यामध्ये आम्ही फलटणकर याला कोण भीक घालत नाही. त्या भगिनीचा जीव गेल्यानंतर कोणाला त्याच्यामध्ये राजकारण करायचंय हे तालुक्यात